हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. सो सध्या चालू आहे व्हॅलेंटाईन वीक. सो मला हे 2 रोज भेटले. ते मी फ्रीजमध्ये ठेवले, म्हणजे मला ना ते स्टोअर करून ठेवायचे तसे. सो त्याच्यानंतर मला चॉकलेट भेटली होती, जी आम्ही फिनिश केली सगळ्यांनी मिळून ऑलरेडी. त्याच्यानंतर काल मला एकदम अनएक्सपेक्टेड गिफ्ट भेटलं, जे मी ऑलरेडी सांगितलं होतं की मला टेडी आवडत नाही किंवा आपण टेडी डे वगैरे असं काही करायचं नाही फालतू. तरी पण त्यांनी हे आणलं, एकदम क्यूट. तर मला ना लहानपणापासून असं काही लगाव नव्हता टेडीसोबत. म्हणजे खूप साऱ्या मुलींना असतो ना की टेडीशिवाय झोप नाही लागत, ते बाजूलाच घेऊन फिरतात, असं तसलं काही मला नव्हतं. कारण लहानपणी मी असं काही टेडी वगैरे माझ्याकडे नव्हता. आणि जेव्हा मोठी झाली ना त्याच्यानंतर मी म्हणजे असं विचार करायची की आता तर मोठी झाली, आता काही टेडी. तर मग टेडीसोबत आधीपासूनच माझं काही कनेक्शन नव्हतं. तर हा माझ्या आयुष्यातला फर्स्ट टेडी आहे. पण छान वाटतं यार, म्हणजे मी म्हणायची की काय टेडी पण क्यूट आहे. रोज डेच्या दिवशी लकीली मला आम्ही ना मंदिरात गेलो होतो, देवीच्या जवळ जे फुलं असतात ना त्यातलं एक रोज मला तिथल्या एका मुलीने दिलं. म्हणजे मला ते पण रोज भेटलं, प्लस मला हे पण रोज भेटलं. सो माझा रोज डे एकदम भारी गेला. म्हणजे येणार, आता तुम्हाला माहीत असेल नसेल, हा जो मंथ आहे ना तो आमचा वेडिंग मंथ आहे. म्हणजे आमच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. तर आम्ही कुठेतरी जाणार आहोत, काहीतरी आम्ही प्लॅनिंग केलं आहे. सो मी पॅकिंग करून घेते थोडीशी, नंतर बाकीची करेल. कारण खूपदा काय होतं, मी ना ऐन टायमाला करते आणि खूप साऱ्या गोष्टी राहून जातात. सो मला ते यावेळेस करायचं नाही आहे. सो थोडी पॅकिंग करून घेते, मग तुम्हाला भेटते. बाय. सो माझी पॅकिंग झाली आहे, अर्धी बाकी आहे. आणि तुमच्यासोबत असं होतं का, जेव्हा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असतं ना, नेमकं असा पिंपल येतो? नेहमी होतं असं, नेहमी जेव्हा पण मला बाहेर जायचं आहे, काही आहे फंक्शन, तेव्हाच माझ्यासोबत अशा गोष्टी होतात. एंगेजमेंटच्या वेळेस पण आला होता मला हा असं छोटूसा. सो मी ट्राय करते याला काहीतरी करू, बट गेला तर ठीक नाही. जेव्हा पण तुम्ही कुठे बाहेर जाता, ट्रिपला जाता, तर माझी काय सवय, मी ना असं एका नोटमध्ये सगळं लिहून ठेवते की काय काय लागणार आहे, आणि त्याला ना टिक करत जाते. म्हणजे एक गोष्ट जशी जशी कंप्लीट होते. तर या सवयीमुळे काय होतं माहिती का, की म्हणजे कोणतीच गोष्ट तुमची मिस नाही होत आणि सगळं तुम्हाला माहीत राहतं. प्लस तुम्हाला काही असं ऐन टायमाला जेव्हा आठवतं ना, तेव्हा तुम्ही इझिली म्हणजे ती गोष्ट ठेवू शकतात लगेच. सो तर आम्ही ना एक पॉवर बँक नव्हता माझ्याकडे, आणि मोस्टली माझ्या फोनची चार्जिंग ना लवकर संपते. सो मला पॉवर बँकची खूप गरज होती. सो आम्ही ना मॉलमध्ये गेलो होतो, तिथं पॉवर बँक बघितला ना. आमचं कसं आहे माहिती का, कोणती पण गोष्ट घ्यायला जातो ना, तिथं त्या गोष्टीची प्राईस आम्ही असं ऑनलाईन बघतो, फ्लिपकार्ट, मिंत्रा, आणि जर त्याच्यापेक्षा तिथं स्वस्त भेटत असेल ना तर आम्ही वापस येऊन जातो आणि मग ती गोष्ट ऑनलाईन मागवतो. सेम असं खूप साऱ्या गोष्टींना झालं आहे माझं. तर आम्ही हा मागवला झेप्टोवरून. फ्लिपकार्ट पण नाही, मिंत्रा पण नाही, झेप्टो. आणि झेप्टोवर हा फक्त पडला आम्हाला 1030-50 असं काहीतरी, खूप स्वस्त पडला आणि 10 मिनटात आला. हा पॉवर बँक आहे, यूज नाही केला आहे आम्ही अजून. यूज करू तेव्हा तुम्हाला रिव्ह्यू सांगेल. पण एकदम छान आहे, म्हणजे छोटूसा आहे, हँडी आहे, प्लस अँड्रॉईड, iOS कशाला आपण कनेक्ट होतो. iOS असेल ना, म्हणजे आयफोन असेल ना, तर त्याला जस्ट तुम्हाला एक सेकंड मी दाखवतो. तर आयफोनसाठी एकदम सिम्पल आहे. याला तुमचा फोन असा टच करायचा, त्याच्याने तो चार्ज होऊन जातो. आणि अशा इथे पिन्स पण दिलेल्या आहे, USB पण आहे, सी टाईप आहे ही. तर तुम्ही अँड्रॉईड पण चार्ज करू शकता, आणि तुमच्याकडे USB to मिनी, USB to C, USB to B, प्रत्येक मोबाईल तुमचा याच्याने कनेक्ट होऊन जाईल आणि चार्ज होऊन जाईल. यूज म्हणजे कसं आहे काय हे मी तुम्हाला नंतर सांगेल, म्हणजे थोडा यूज केल्यानंतरच कळेल. मी अजूनपर्यंत यूज नाही केला आहे, जस्ट कनेक्ट करून बघितला, वर्क होतो आहे. सो छान आहे ऑप्शन, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. आणि घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी लिंक पाठवेल. तर मी हा झेप्टोवरून घेतला. माझ्या अकाउंटला कमी प्राईस दाखवत होते आणि यांच्या अकाउंटला 1300 समथिंग दाखवत होते. सो आम्ही फटक्यात माझ्या अकाउंटने ऑर्डर करून दिला. काय माहीत असं का दाखवतात. खूप साऱ्या मोबाईलवर अँड्रॉईडवर कधी जास्त प्राईस दाखवतात, iOSवर कमी, किंवा iOSवर जास्त, अँड्रॉईडवर कमी.
आय डोंट नो काय आहे त्यांचं, बट मला जस्ट शेअर करायचं होतं तुमच्यासोबत, सो शेअर केलं. लाईक, शेअर आणि कॉमेंट करून जा. आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार.